स्थान कोणतं आहे, एका शरीरातून दुसऱ्या शरीरात स्थलांतर कसं होते आहे, प्राणाचे व्यापकत्व काय आहे आणि आध्यात्मिक स्वरूप काय आहे, असे पद्धतीचे हे 6 प्रश्न आहे. चार्ट आपल्या समोर आज आलेला नाहीये प्रेझेंटेशन मध्ये, परंतु सगळ्यांना पाठवण्यात आलेला आहे चार्ट. त्याच्यामध्ये हे प्रश्न पाहून घ्यावेत, नेमके कशा पद्धतीच्या प्रश्नांचं 6 प्रश्न कसे आहेत. प्राण, पहिला प्रश्न, प्राणाची उत्पत्ती. प्राण आत्म्यापासून निर्माण होतो, हे आम्हाला थोडक्यात माहित पाहिजे, पण माहित हवं. नुसतं सोडून ऐकून सोडून द्यायचं नाही, त्याची थोडक्यात तरी माहिती, सूत्रात्मक तरी माहिती असावी. म्हणून प्राण आत्म्यापासून निर्माण होतो, एवढंच लक्षात ठेवायचंय. प्राण हा आत्म्याच्या सावलीप्रमाणे आहे. जशी सावली पुरुषापासून भिन्न नसते, ती पुरुषामध्ये समर्पित असते, त्याचप्रमाणे प्राण आत्म्यामध्ये समर्पित असतो. दुसरा प्रश्न, प्राणाचं आगमन कसं होतं या शरीरात, याचं उत्तर आहे की मनोकृतेनं, म्हणजे संकल्प मात्रेने प्रवेश होतो. मनोवृत्तीनी त्यामध्ये प्राण प्रवेश करतो. वृत्ती म्हणजे कामना, कामनेच्या रूपाने म्हणजे वासनेच्या रूपाने तो याच्यामध्ये प्रवेश करतो. एवढं माहित असलं तरी खूप आहे. प्राणाचं स्थान कोणतं आहे, तर प्राणाचं स्थान 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिये यामध्ये प्राण स्थित असतो. त्यांच्या व्यापारावर प्राण नियमन करतो आणि सर्व इंद्रियांना त्यांच्या त्यांच्या कार्यामध्ये नियुक्त करतो. सर्व इंद्रियांचा स्वामी प्राण आहे. जसं पंतप्रधान खाते वाटप करतात, अगदी त्याप्रमाणे असं काल आपण उदाहरण बघितलं होतं. आणि म्हणून एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये प्राण कसे जातात, चौथा प्रश्न, तर उदान वायूच्या माध्यमातून प्राण ऊर्ध्वगामी होऊन बाहेर येतो. आणि 5वा प्रश्न आहे की बाह्य जगताला प्राण कसे धारण करतो, तर सूर्य बाह्य प्राण आहे आणि मुख्य प्राण उदान होऊन बाहेरचे शरीर पुष्ट करतो. उदान वायू हा बाहेरचं शरीर पुष्ट करतो आणि आंतरिक शरीरावर अनुग्रह करतो. 6वा प्रश्न आहे की प्राणाचे व्यापकत्व आणि त्याचं आध्यात्मिक स्वरूप काय आहे. आणि म्हणून प्राणाचे व्यापकत्व आणि आध्यात्मिक स्वरूपासाठी चार्ट आहे. हा चार्ट आपण बघून घेऊ. आपल्या 5 मिनिटाच्या वक्तव्यामध्ये हा चार्ट बसणार नाही, तो सगळ्यांनी बघून घ्या. फक्त एवढंच त्याच्यामधलं लक्षात घ्यायचंय सार, की व्यष्टीमधील प्राण याला आध्यात्मिक प्राण असं म्हणतात. या देहातील प्राण्याला आध्यात्मिक प्राण म्हणतात आणि समष्टीमधल्या प्राण्याला अधिदैविक प्राण असं म्हणतात. पण व्यष्टी प्राण आणि समष्टी प्राण हे एकरूप आहे. जसं घटाकाश आणि महाकाश तत्वता भेद नाही, अगदी त्याप्रमाणे समष्टी प्राण आणि व्यष्टी प्राण यांच्यात तत्वता भेद नाही. पण यांचं यथार्थ स्वरूप जे जाणतात हे एकरूप आहे, हे जाणणं ही प्राणोपासना आहे. पिंड ते ब्रह्मांडी एकच प्राण आहे हे जाणणं ही प्राणोपासना आहे, प्राणाची उपासना आहे. आणि हा अशी उपासना करणारे जे साधक आहेत हे हिरण्य गर्भावस्थेला प्राप्त होतात. खूप महत्वाचा आहे हा भाग, नीट ऐका. हिरण्य गर्भावस्थेला प्राप्त होतात, त्यांना क्रममुक्ती आहे, म्हणजे ते ईश्वर भावाला प्राप्त होतात. ईश्वर भावापर्यंतच ते येतात, पुढे जात नाही. ईश्वराच्या पुढे त्यांची ती उपासना प्राणोपासना जाऊ शकत नाही. आणि म्हणून ह्या प्राणाचे अधिष्ठान आत्मा आहे, याचं यथार्थ स्वरूप जाणणाराच ब्रह्मरूप होतो. आणि तीच पराविद्या आहे. प्राणोपासना ही अपराविद्या आहे. आणि म्हणून अपराविद्या ही अप्राप्तस्य प्राप्ती आहे, म्हणजे अप्राप्ताची प्राप्ती करून देणारी आहे. जे प्राप्त नाही ते प्राप्त करून देणारी आहे. ईश्वर भावा मुळात प्राप्त नाही, पण ती प्राप्त करून देणारी आहे. म्हणून अप्राप्तस्य प्राप्ती आहे. आणि पराविद्येची जर आम्ही पराविद्या मी जाणली, त्याचं यथार्थ स्वरूप जाणलं, म्हणजे प्राणाचा अधिष्ठान आत्मा आणि ते मी आहे, हे जर मी जाणलं तर प्राप्तस्य प्राप्ती होते, म्हणजे स्वरूपाची प्राप्ती होते. म्हणजे जे प्राप्त करायचंच नाही, जे प्राप्तच आहे, मुळातच जे प्राप्त आहे त्याची प्राप्ती म्हणजे प्राप्तस्य प्राप्ती. आणि जे प्राप्त करायचं आहे
ते कर्मानीच होतं. म्हणून अप्राप्तस्य प्राप्ती अपरा विद्या, हे फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा ह्या गोष्टी. आणि त्यासाठी अनन्य भावाने श्री गुरूंना शरण जायचं आहे. पराविद्येसाठी अनन्य भावाने श्री गुरूंना शरण, म्हणजे तया जाणावे, कोणाला? श्री गुरूंना जाणावे, तया धरावे, सेवावे आणि तयांचे सर्व ऐकावे. ही शरणागती जर आम्ही प्राप्त आम्ही या शरणागतीला प्राप्त होत असू, तर पराविद्या आम्ही सहजपणे हस्तगत करू शकू आणि स्वस्वरूपाची प्राप्ती होईल. आणि ह्यासाठी चौथा प्रश्न संबंध भाष्य आचार्यांनी मांडलेला आहे. आणि आता चतुर्थ प्रश्नाला सुरुवात होते आहे. रामकृष्ण हरी. राम कृष्ण हरी. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. अभाग्यासी करी भाग्यवंत श्री गुरु काका ब्रह्मरूप मूर्तिमंत जीवत्वाची भ्रांत आत्मारामी विराली. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या चरणी वंदन करतो. परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग नमस्कार करतो. आदरणीय नीलाताई दातार या न चुकता रोज पठण करतात, त्यांना वंदन करतो. आदरणीय डॉक्टर वसुधाताई देव अकोला यांनी उत्तम प्रेझेंटेशन केलं. आधीपासून त्या तयार असतात व बरोबर सगळ्या प्रश्नांचं आपल्या समोर प्रेझेंटेशन करतात, त्यांना वंदन करतो. आपण सर्व श्रोतृ वृंदांना वंदन करतो आणि विषयाला प्रारंभ करतो. आपण सगळे मिळून हा अभ्यास करत असतो. मी सांगणारा आणि तुम्ही ऐकणारे असा विभाग गौणत्वानी आहे आणि आपण सगळे अभ्यास करणारे आहोत हा प्रमुख भाग आहे. म्हणून आपण सगळे मिळून शांतीपाठाचं पठण करूया. ज्यांचे व्हिडिओ सुरू असतील त्यांनी व्हिडिओ बंद करा. ओ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः. ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ॐ शांति शांति
शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. चौथ्या मंत्राला आपण प्रारंभ केला. मंत्राला प्रारंभ करण्यापेक्षा मंत्राच्या पूर्वपीठिकेला प्रारंभ केला असं म्हणूया. आणि म्हणून आपण शांकर भाष्य या ठिकाणी बघितलंय. का शंकराचार्यांना भाष्य करावं लागलं? तिसऱ्या मंत्रानंतर चौथ्या मंत्रात येण्यासाठी संगती भाष्य जुळवण्याचं काय कारण? पहिले 3 मंत्र अपराविद्ये संबंधी आहेत. अपराविद्या ही मिळवावी लागते. अपराविद्या ही अप्राप्ताची अपराविद्या ही प्रयत्नांनी प्राप्त आहे. आणि म्हणून ज्यांनी आपल्या बुद्धीनी, कौशल्याने, ज्ञानाने प्रयत्न केला की अपराविद्या मिळते, अपराविद्येचं फळही मिळतं. पराविद्येचं तसं नाही. पराविद्या म्हणजे आत्मविद्या, अपराविद्या म्हणजे जगताची विद्या. आत्मविद्येचं तसं नाही. आत्मविद्या प्रयत्नांनी मिळत नाही. तर आम्ही एवढं साधन करतो त्याचं काय? अविद्येचा नाश करण्यासाठी विद्येचा उपयोग आहे. आत्मप्राप्तीसाठी विद्या नाही. साधनम विना साध्यम न सिद्ध्यति हा न्यायशास्त्राचा नियम आहे. म्हणजे साधना ही करावीच लागेल. पण साधना केल्याने साध्य दिसतं हे जगतामध्ये. परमार्थामध्ये साधना केल्याने अज्ञानाचं निर्मूलन होत. काय उदाहरण द्यावं मला कळेना. आणि मला उदाहरण चष्म्याचं आठवलं. मनुष्य जेव्हा चष्मा लावतो तेव्हा त्याला समोरची वस्तू स्पष्ट दिसते. चष्मा जर नाही लावला तर त्याला समोरची वस्तू स्पष्ट दिसत नाही. याचा अर्थ साधनम विना साध्यम न सिद्धेती हा पक्का झाला. म्हणजे अपराविद्येतला नियम आपल्याला नीट समजलेला आहे. मग पराविद्येमध्ये काय आहे? आत्मप्राप्ती हे साध्य नाही आहे. आत्मप्राप्ती हा गोल नाही आहे. आत्मप्राप्ती हे ध्येय नाही आहे. आत्मप्राप्ती हा शब्दच नाही आहे. आत्मा हे माझं स्वरूप आहे. आणि स्वरूप मला कळण्यासाठी कुठला प्रयत्न करावा लागतो ही गोष्टच हास्यास्पद होऊन जाईल. पण माझं स्वरूप जर मला कळेनासं झालं असेल काही कारणाने, एखादा काळा कभिल्ल माणूस, कसा? काळा कभिल्ल माणूस, पूर्ण काळा, झाडाच्या दाट छायेखाली अमावस्येच्या रात्री किर्ण जंगलामध्ये झोपलेला आहे. एक काळा कभिल्ल माणूस सूर्यास्त होण्यापूर्वी, अमावस्येच्या सूर्यास्त होण्यापूर्वी
झाडाच्या दाट छायेखाली झोपला आहे. मग सूर्यास्त झाला, अमावस्या होती, त्यामुळे चंद्रोदय झाला नाही आणि दाट किर्र जंगलामध्ये झोपला आहे. आता माणूस काळा कभिल्ल आहे. त्यात आणखीन एक भर घातलेली आहे दृष्टांत देताना. काळा कभिल्ल माणूस अंगाला काजळ फासून झाडाच्या दाट छायेखाली अमावस्येच्या रात्री झोपलेला आहे. म्हणजे आता काळोख सगळीकडे परिपूर्णत्वाने भरलेला आहे. अशा वेळी जर त्याला जाग आला तर मी आहे हे कळवून घेण्यासाठी त्याला काही साधना करावी लागणार आहे का? नाही. कारण तो आहेच. म्हणून आत्मज्ञान आहेच आणि म्हणून त्याला प्राप्तस्य प्राप्ती म्हणतात. आणि जगतातलं जे ज्ञान आहे ते अप्राप्तस्य प्राप्ती असं म्हणतात. म्हणून जगतातल्या वस्तू मिळवाव्या लागतात. आत्मज्ञान मिळवावं लागत नाही. ते आहेच. फक्त आहे याचं मला भान हरवलं आहे. तेवढं भान आणावं लागतं. म्हणून विचार ही सर्वश्रेष्ठ साधना आहे. आणि ज्ञानाने आवरण नाहीच झाल्याशिवाय भूमेना व्रियते वन्नीर यथा दर्शो मलेन च यथोल्वेना वृत्तो गर्भस्तथा तेने दमावृत. धुरातून पलीकडलं अस्पष्ट दिसतं, हलतं दिसतं, पण मलिन झालेल्या आरशामध्ये अस्पष्ट सुद्धा दिसत नाही. ज्या आरत्याला माची फासून दिलेली आहे त्याच्यामध्ये अस्पष्ट सुद्धा दिसत नाही, काहीतरी आहे असं. पण गर्भ आहे हे बाहेरून कळतच नाही, कारण तो आवरण दोष आहे. आणि म्हणून मलदोष स्वप्रयत्नाने घालवता येतो. विक्षेप दोष साधना करून घालवता येतो. वेदविहित निष्काम कर्मानी मलदोष जातो. वेदविहित निष्काम साधनेने, वेदविहित निष्काम उपासनेने विक्षेप दोष जातो. चित्त शांत होतं आणि आवरण दोष हा गुरु कृपेने जातो. गुरु कृपेशिवाय स्वतःच्या प्रयत्नांनी आवरण दोष घालवता येत नाही. म्हणून पंडिते नापी स्वातंत्र्येनं ब्रह्मान्वेषणम न करूया. नुसतं गुरु मानून होत नाही. त्यांनी दिलेलं साधन त्या पद्धतीने करून घ्यावं लागतं. रितसर गुरु आणि शिष्य यांची गाठ झाली पाहिजे आणि त्यांनी दिलेलं साधन करून घेतलं पाहिजे. करून घेणं हा शिष्याची जबाबदारी असते. तेव्हा अप्राप्याची प्राप्ती होते. जे जे केलं जातं ते नाश होतं. म्हणून प्राण देहामध्ये प्रवेश करतात, म्हणून प्राण देहातून बहिर्गमन करतात. प्राण देहाच्या आतही आहे आणि प्राण देहाच्या बाहेर पण आहे. आतला प्राण वेगळा आणि बाहेरचा प्राण वेगळा. देहाच्या आतून प्राण जेव्हा बहिर्गमन करतो त्यावेळी देह निप्राण होतो. प्राण असेल तर जगातलं सुख कळतं, प्राण नसेल तर जगातलं सुख कळत नाही. आजारी माणसाला आंबा खायला देऊ का म्हटलं तर तो म्हणतो नको, माझ्या तोंडाला चवच नाही. शरीराची प्राणशक्ती मालवली आहे, कमी झालेली आहे, क्षीण झालेली आहे. प्राणशक्ती योग्य प्रमाणात असेल तरच जगामध्ये सगळीकडे सुखाने नांदण्याची इच्छा निर्माण होते, नाही तर होत नाही. म्हणून प्राण हा फार महत्वाचा आहे. म्हणून अनेक लोक प्राणोपासना करतात. खूप मोठे मोठे सत्पुरुष प्राणाच्या उपासना सांगून नावाजलेले आहेत. नावं घेण्याचं कारण नाही. त्याला ते क्रिया म्हणतात.
काय म्हणतात, त्याला क्रिया शब्द वापरला जातो. कारण प्राण कर्तृत्व भाव आहे प्राणामध्ये, प्राणाकडून केल्या जातं, प्राणाकडून न केल्या जातं, म्हणून क्रिया प्राणाच्या आहेत. म्हणून करणं हा प्राणाचा स्वभाव आहे. खालून वर जाणं, वरून खाली येणं, मध्ये सगळीकडे वाटणं, सगळे संस्कार एकत्र बांधून ठेवणं, सगळं आपण कालच्या मंत्रापर्यंत, तिसऱ्या मंत्रापर्यंत पाहिलं आहे. आणि शेवटचं पुढच्या देहामध्ये सूक्ष्म रूपाने आधीचे संस्काराचं गाठोडं बांधून घेऊन जाणं, इथपर्यंत प्राण, व्यान, समान, उदान हे सगळे पाचही प्राण काम करतात. म्हणून प्राण स्थूल आहे. प्राण अपराविद्येमध्ये येतो. प्राणशक्ती कमी झाली की कधी कधी प्राणवायू द्यावा लागतो दवाखान्यामध्ये. त्याला प्राणवायू का करतात म्हणतात, त्याने प्राणशक्ती पुन्हा प्रज्वलित होते, पुन्हा ती फोफावते. म्हणून प्राणवायू नसेल तर प्राण कासावीस होतात, आणि प्राण कासावीस झाले की जीव कासावीस होतो. प्राणाचं आवागमन रुद्ध झालं तर जीव कासावीस होतो. म्हणून प्राणोपासना ही अविद्येच्या अंतर्गत येते. पण आत्मस्वरूपाचं ज्ञान हे अप्राप्तस्य प्राप्ती, आणि प्राणापर्यंत प्राप्तस्य प्राप्ती, म्हणून ऑक्सिजन सिलेंडर द्यावं लागतं. ते प्राप्त आहे सिलेंडर, आणि ते दिलं की त्याची प्राप्ती झाली. ऑक्सिजन सिलेंडर निर्माण होत, ऑक्सिजन सिलेंडर संपतं, प्राण प्रवेश करतो, प्राण निघून जातो. म्हणून प्राण ज्याचं ज्ञान असलं पाहिजे, त्याचं जे फळ आहे ते हिरण्यगर्भ लोकापर्यंत आहे. खूप लोक साधना करतात, पण साधना करत असताना पुन्हा त्यांची साधना प्राणाला जाऊन पोचते. मंत्राचा उच्चार एका श्वासामध्ये केला पाहिजे असं कुठे सांगितलं? मंत्राचा उच्चार एका श्वासामध्ये केला पाहिजे कोणी सांगितलं? पण आम्ही की नाही एका श्वासात मंत्राचा उच्चार करतो, सोडलं की पुन्हा श्वास घेतला की पुन्हा मंत्राचा उच्चार करतो. या ठिकाणी तू मंत्रोच्चारण करण्यापेक्षा प्राणोपासन करतोय, आणि प्राणोपासन केलं तर आत्मप्राप्ती होणार नाही. हिरण्यगर्भ लोकापर्यंत नीट प्राणोपासना केली असेल तर दाशी. चुकीची प्राणोपासना तुम्हाला कोणत्याही दिशेला घेऊन जाऊ शकते. म्हणून ज्या ज्या गोष्टींना क्रिया म्हटल्या जातं, क्रिया, काल एक उदाहरण दिलं होतं, अनुलोम विलोम प्रक्रिया, रेचक कुंभक प्रक्रिया, पूरक रेचक कुंभक प्रक्रिया, श्वासरोधन क्रिया, असं ज्याला ज्याला क्रिया नाव आहे शेवटी ती सगळी प्राणाची उपासना आहे, लक्षात. मग ज्यांनी त्यांनी आपापलं बघून घ्या. सगळ्यांचे नावं मी या ठिकाणी घेत बसणं आणि हा माझा उद्योग नाही. ज्या ज्या गोष्टीला क्रिया शब्द वापरलाय तिथे तिथे प्राण आहे, लक्षात ठेव. मला काय म्हणायचंय, ज्यांनी काही केलं असेल त्यांना कळेल. खूप नावलौकिक होतात कारण प्राणांनी लवकर बदल दिसतात. पण त्याला हिरण्यगर्भापेक्षा जास्त पलीकडे हिरण्यगर्भ लोक, नश्वर लोकच मिळतो. हे सारेची कळो येता, बुद्धी माझी बिंबता, ध्यान काळी अनुष्ठिता, हिरण्यगर्भ लाभे. काकांची 7व्या नंबरची ओवी 4थ्या प्रश्नात. आता शैल काकूंनी काही मुद्दे पण या ठिकाणी मांडले. पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न, चौथा प्रश्न, 5वा प्रश्न, असे प्रश्न मांडलेत. हे
चौथ्या प्रश्नाच्या अंतर्गत असलेले प्रश्न याला उपप्रश्न असं म्हणतात. संसदेमध्ये एकच प्रश्न विचारण्याची परवानगी असते, म्हणून त्या एका प्रश्नामध्ये 3, 4, 5 असे उपप्रश्न टाकले जातात. तसे हे प्राणासंबंधीचे उपप्रश्न होते. आणि आता आपल्याला या ठिकाणी निद्रेसंबंधीच्या प्रश्नामध्ये घेऊन जातात आहे. म्हणून संबंध भाष्य, आचार्यांनी मांडलेलं संबंध भाष्य ही अपराविद्येतून पराविद्येमध्ये स्थानांतर आहे. आणि गार्ग्य गोत्राचा सौर्यायणी प्रश्न करतो आहे. स्वरूप जाणण्यासाठी हा प्रश्न आहे, पराविद्येसाठी हा प्रश्न आहे. म्हणून मी अध्यात्माचा अभ्यास करतो याचा अहंकार येता कामा नये. कारण शेवटी तू जे करून राहिला आहेस ते अविद्या घालवण्यासाठी करून राहिलाय. मग तुला खूप अभ्यास करावा लागत असेल तर तुझी अविद्या जास्त आहे. आपली अविद्या जास्त आहे हे भूषण की दूषण? जागृत अवस्थेमध्ये जगाचं प्रत्यक्ष भान दिसतं, स्वप्नामध्ये नसलेलं जग भासतं आणि झोपेनंतर अपूर्व सुखाची आठवण तेवढी राहते. आता जागृत अवस्थेमध्ये जगाचं भान होतं, स्वप्नामध्ये नसलेलं जग भासतं आणि झोपेमध्ये सुखाची आठवण येते. म्हणजे दिसते, भासते आणि आठवते. याबद्दल सौर्यायनींनी प्रश्न विचारला आणि आता त्याचं उत्तर देतात आहे पिप्पलाद. ते म्हणतात सगळी भूत निर्माण झाली, पण सगळी निर्माण झालेल्या भूतांमध्ये मी आहे एवढाच भाव आहे ना. अग्नीच्या हजारो थिणग्या तयार झाल्या, पण त्यात फक्त अग्नीच आहे ना. मग कोणतं इंद्रिय झोपतं आणि स्वप्नामध्ये जागा कोण राहत? स्वप्नावस्थेचं सुख कोण भोगतं? जगाचं भान विसरून झोप लागते. मग कल्पना सृष्टीचा प्रदेश त्याच्यामध्ये दिसतो. कोण पाहतं? प्राण पाहतं की मन पाहतं? हे मला कळत नाही. आपण मला सांगावं. त्यावेळेला पिप्पलाद मुनी उत्तर देतात आहे, अनेक प्रकारचं पाणी समुद्राला येऊन मिळतं. त्यात नाले असतात, नद्या असतात. पण समुद्राला आलेलं जे पाणी आहे ते पाणी फक्त खारट असतं. कारण ते समुद्रात जमा झालं असतं, कारण ते समुद्र रूप झालं असतं. बघा तुम्ही, समुद्र रूप झालेलं पाणी खारट असतं, ते कोणत्याही नद्यांचं असो. अजून सुंदर उदाहरण शंकराचार्यांनी दिलंय की सहाही रस, अनेक फुलांमधले विविध रस, पण रसाचे प्रकार 6. तो 6 प्रकारचे, खारट, तुरट, गोड, कडू इत्यादी. या 6ही रसांमधून मधमाशा एक गोड मधच तयार करतात. अनेक नद्यांचं वेगवेगळ्या चवीचं पाणी समुद्रात गेल्यानंतर ते खारटच असतं. त्याप्रमाणे तीनही अवस्थांमध्ये जागृतीत दिसतं, स्वप्नामध्ये भासतं आणि गाढ झोप झाल्याचं आठवतं. या तीनही अवस्थांमध्ये एकच जण जागा असतो आणि त्या एकालाच हे सगळं कळतं. आणि पुन्हा अवस्था संपल्यानंतर तो जागा होतो आणि सगळ्या अवस्थांचं त्याला काय होतं, आकलन झालेलं असतं.
आता झोपेमध्ये त्याला ना ऐकू येत, ना बोलत, ना काही घेत, ना आनंदी होत, ना हालचाल करत. पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय हे झोपेमध्ये हरवून गेले असतात, पण जागृतीमध्ये ते परत मागे फिरतात. या सर्वांना प्राण आणतो आणि त्या प्राण मनाच्या रूपाने आणतो. मन लय पावलं की इंद्रिय लय पावतात. प्राण नाही लय पावत हं. प्राण कार्यरत आहे, जन्मल्यापासून मरेपर्यंत कार्यरत आहे. त्या प्राणाची आपल्याला आठवणही नाही. आपल्याला मनाची आठवण आहे, बुद्धीची आठवण आहे, चित्ताची आठवण आहे, अहंकाराची आठवण, आपल्याला अंतःकरणाची आठवण आहे, आपल्याला प्राणाची आठवण. आपण प्राणप्रिय, प्राणसखा, प्राणवायू, प्राणपणानी असे प्राण शब्दासह हे शब्द वापरतो आपण. प्राण हा शब्द लावून आपण वापरतो, पण पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला प्राणाची जाणीवच नसते. जाग झाल्यानंतर कार्यरूप अविद्येशी जे मन मिळतं, त्याला जगत असं म्हणतात. जगत हे कार्यरूप अविद्या आहे आणि अज्ञान हे कारणरूप अविद्या आहे. काकांनी कार्यरूप अविद्या दिली आहे, म्हणून कारणरूप अविद्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. अविद्या हे कारण आहे आणि कारणरूप अविद्येला अज्ञान असं. मला नाही माहिती. का नाही माहिती? कारण ते कारणच आहे म्हणून. कारणम विना कार्यम न सिद्ध्यति. कार्य नेहमी दिसतं, कारण नाही दिसत. श्रीखंड आंबट गोड आहे हे आम्हाला कळतं. श्रीखंड हे कार्य आहे, त्याची चव हे सुद्धा आम्हाला कळते, पण त्याच्या मागे काय कारण आहे हे आम्हाला नाही कळत. अपानाच्या नेटामुळे प्राणवायू वर खाली होतो आणि देहाचं रक्षण करतो. अशा पद्धतीने निद्रेतील समान आणि उदानाचं कार्य काय आहे असा प्रश्न विचारला. श्वासोश्वासाच्या सतत प्रक्रिया चालू असतात, हे समानाचं काम. श्वास खोल गेला, उश्वास हळू आला असं नाही होत. सारख्या लयीमध्ये चालतो. कधी कधी जेव्हा शंका असते, तेव्हा पूर्व काळी नाकाजवळ दोरा नेऊन पाहत असत. मनामुळे हा जो समान आहे, हा समान नीट चालत असतो हे आमच्या लक्षात येईल. आणि समानाला अग्नी म्हटलं आहे आणि तोच जाणता याज्ञिक आहे, कारण तो यज्ञ करत असतो अखंड श्वास आणि विश्वास. गाढ झोपेमध्ये मनाला ब्रह्मदर्शन होतो. साचची पुढती वीरा जरी न येता स्वप्न जागरा, ब्रह्मभाव साचोकारा म्हणो येता. जर जाग नसता आला ना, तर आम्ही ब्रह्मरूपतेमध्येच असतो. म्हणून गाढ झोपेत ब्रह्मदर्शन आहे, पण प्रत्यक्ष ब्रह्मज्ञान न होता ते अविद्येमध्ये लीन झालं असतं. आवरण जसं असतं ना, गर्भ आवरणाच्या आतमध्ये असतो, त्याच्यामुळे मुलगा आहे की मुलगी आहे समजत नाही. म्हणून गाढ झोपेमध्ये ब्रह्मदर्शन आहे, पण अज्ञान स्वरूपामध्ये दर्शन आहे. आता हे बोलणं सुद्धा अर्थवादात्मक आहे. सगळे प्राणी मात्र निद्रा काळी ब्रह्मरूपच झालेले असतात.
पण अज्ञानकाळी ब्रह्मरूप होऊन काय फायदा? ज्ञानकाळी पुन्हा सुख दुःख रूप होतो आम्ही, मग आनंद रूपता नाही राहत. म्हणून अज्ञान काळची ब्रह्मरूपता उपयोगी नाही. समाधीकालीन ब्रह्मरूपता ही साधन आहे. आणि समाधीला सहजता ही स्वरूपाकारता आहे. स्वप्नामध्ये मनच आपलं रूप आरशामध्ये बघत असतं. मनच बघत असतं. आरसाही मनच होतं आणि रूपही मनच होत. पण मनाला मनपण देणारा जो आत्मा आहे तो मात्र अलिप्त असतो, तो स्वतंत्र असतो. 5व्या मंत्रात बोलतोय आपण. मनाच्या संयोगाने स्वप्न दिसतं, पण स्वयंप्रकाश आत्मा तीनही अवस्थांमध्ये अबाधित असतो. आत्मा अबाधित आहे. आत्मा स्वयंप्रकाश आहे. आत्मा स्वतंत्र आहे. आत्मा जाणण्यासाठी दुसरं कोण आहे? दुसरं कोणीच आत्मा जाणू शकत नाही, कारण सगळे अचेतन जड आहे. म्हणून दृश्य दर्शन आणि द्रष्टा ह्याच्या अतीत जायचं म्हणजे द्रष्टाच दृश्य आणि दर्शन रूप होऊन जातो. ह्याच्या पलीकडे जो असतो तो आत्मा आहे. जोपर्यंत जाणण्याची प्रक्रिया, जाणणारा आणि जाणण्याची वस्तू तोपर्यंत आत्मज्ञान नाही झालं. ह्या सगळ्या प्रक्रिया ज्याच्या सत्तेवर होतात, ती सत्ता मी आहे असं ज्या दिवशी कळतं त्या दिवशी आत्मज्ञान होतं. याला स्वयंज्योती स्वरूप असं म्हणतात. म्हणजे मी प्रकाशक होणे. प्रकाश वेगळा, प्रकाशन वेगळं आणि प्रकाशक वेगळा. प्रकाशक ज्योती स्वरूप होतो. ज्योती आणि प्रकाशक हे अभिन्न आहेत. ज्योत आणि ज्योतीचा प्रकाश या दिसायला जरी भिन्न असल्या तरी प्रकाश हा ज्योतीपासून भिन्न नाही आहे. अमृतानुभवामध्ये वस्तू आणि वस्तुप्रभा सांगितले. वस्तुप्रभा ही वस्तूपासून भिन्न नाही राहू शकत. वस्तू प्रभेशिवाय राहू शकते, पण प्रभा वस्तूशिवाय नाही राहू शकत. किरण सूर्याशिवाय राहू शकत नाही, सूर्य किरणाशिवाय असू शकतो. आपण म्हणतोय म्लान झाला सूर्य, ढगा आड गेला सूर्य. काळ्या कुट्ट ढगामध्ये सूर्य दडला, पण दडला तरीही सूर्य सूर्य म्हणून त्याचं अस्तित्व संपत नाही, किरण म्हणून त्याचं अस्तित्व गेलं. म्हणजे प्रभा म्हणून त्याचं अस्तित्व नाही आहे. पण प्रभा नसली तरी वस्तू असते, पण वस्तू नाही तरी प्रभा आहे असं कधी शक्य होत नाही. की कवडसा हा सूर्यास्त झाल्यानंतर घरातच राहून गेला असं कधीही उदाहरण झालेलं नाही. म्हणून श्रुती वचने जर परस्पर विसंगत वाटली तर उपनिषद वचनांच्या सुसंगतीसाठी ब्रह्मसूत्राचं मनन केलं पाहिजे. विसंगती असते काही ठिकाणी. आत्मा अरे वा श्रोत, आत्मा द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य, निदिध्यासितव्य. पहिले द्रष्टव्य म्हटलं. द्रष्टव्य म्हटल्यानंतर मंतव्य, श्रोतव्य, मंतव्य आणि निदिध्यासितव्य.
इकडे साधन मी ना साध्यम न सिद्धेती म्हटलं. आणि स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रवदितव्यम म्हटलं. स्वाध्याय आणि प्रवचन सोडू नका असं सांगितलंय. आणि यमे वैश्य वृणते तेन लभ्य तसेच आत्मा विमृढते तनु स्वा असंही म्हटलेलं आहे. म्हणून परस्पर विसंगती ज्या वेळेला वाटेल तेव्हा आपली सूक्ष्म बुद्धी तिथे पोचत नाही. त्या ठिकाणी ब्रह्मसूत्र शांकर भाष्य वाचायचं. म्हणून तर्काच्या अभिमानपूर्वक वर्गना सोडून द्यायचा. जागेपणे वासनांचं गाठोड दृश्य जगताच्या रूपात असतं. निद्रेमध्ये ते स्वप्नामध्ये असतं. आणि अविद्याच ती स्वप्नसृष्टी तयार करते. मन अविद्या रूप आहे आणि मनच स्वप्न दाखवतो. म्हणून निद्रा आणि सुषुप्तीबाबत 6व्या मंत्रातलं निरूपण आहे. मन आत्म्याच्या तेजाने दिपून जाऊन अंध झालं आणि देहासगट झोपी गेलं. मन जागेपणी तदाकार, स्वप्नामध्ये अविद्याकार आणि गाढ झोपेमध्ये अज्ञानाकार झालं असतं. जागेपणी जगदाकार. या ठिकाणी जागेपणी मन जगदाकार, स्वप्नामध्ये ते अविद्याकार असतं आणि गाढ झोपेमध्ये ते अज्ञानाकार असतं. म्हणून आम्हाला निद्रेची आठवण येते. प्रत्येक प्राण्याला, जीवाला निद्रा आवडते. निद्रा आवडत नाही असं कोणी नाही. त्याच्या अतीत आत्मतत्व आहे. म्हणून आत्मतत्वाचा आनंद आवडणार कोणीच असणार नाही. पण तो घेता येण्याचा अधिकार फक्त पुरुषाला आहे. जो पुरुषार्थ करतो त्याला पुरुष असं म्हणतात. आता पुरुनी शेते इति पुरुष ही व्याख्या या ठिकाणी मी सांगणार नाही. मी पुरुषार्थ करणाऱ्याला पुरुष असं म्हणतात आणि फक्त मनुष्यालाच हे शक्य आहे, प्राण्यांना हे शक्य नाही. आत्म्याचं ज्ञान होण्यासाठी फक्त मनुष्य देहच योग्य आहे. ऐतेरेय उपनिषद येईल त्यावेळेला ही सगळी जगदोत्पत्ती प्राण्यांच्या आकारामध्ये सांगितल्या जाईल. थोडक्यात सांगतो की सगळ्या देवतांनी सगळ्या प्राण्यांचे देह पाहिले, पण ह्यातून स्वरूपाकारतेचा व्यवस्था नाही. त्या डोळ्यातून जसं जग दिसतं तसंच ते पाहावं लागतं. जग जसं आहे तसं नाही कळत. पण मनुष्य देहामध्ये मात्र ते जसं आहे तसं कळतं. जसं दिसतं तसं समजून नाही चालत. मनुष्य जसं आहे तसं समजून चालत. अग्नी लाल दिसतो पण तो उष्ण आहे हे कळतं. जसं आहे तसं कळतं. आणि म्हणून आत्मा आनंद रूप आहे हे फक्त मनुष्य देहात पुरुषार्थ केल्यानेच कळतं. जागृती अभिमानी आत्म्याला विश्व असं म्हणतात. स्वप्नाभिमानी आत्म्याला तैजस असं म्हणतात आणि सुषुप्ती अभिमानी आत्म्याला प्राज्ञ असं म्हणतात. तो एकच असतो. परंतु निद्रावस्थेत प्राज्ञ, स्वप्नावस्थेत तैजस आणि जागृतावस्थेत विश्व एवढेच त्याचे नाव आहेत. कार्यपरत्वे त्याची नावं बदलले, बाकी काहीच नाही. सगळे इंद्रिय निद्राकाळी आनंदमय कोशात विसावतात. 7व्या मंत्रामध्ये सांगितलंय. 8वा मंत्र खूप मोठा आहे. पण हा 7व्या मंत्राचा पुढला भाग आहे.
सगळे निद्राकाळी लीन होतात. आपण ह्या क्रिया करतो ते त्या इंद्रियांना निद्राकाळी करत नाही, कळतच नाही. मन चिंतन करत नाही, चित्त विश्वाची जाणीव करून देत नाही, बुद्धी निश्चय विसरते आणि माझ्यातला जो अहम आहे हा अहंकार निद्रेत लीन झाल्यामुळे स्वरूपाला विसरतो. बस. राजा राजा राहत नाही, भिकारी भिकारी राहत नाही, पिता अपिता भवती. त्याला आनंदमय कोश असं म्हणतात. पण हा आनंदमय कोश आत्मरूप नाही. बुद्धीच्या पाण्यामध्ये आत्म्याचं प्रतिबिंब जेव्हा दिसतं, जर ते पाणी गढूळ असेल तर प्रतिबिंब दिसत नाही. जर ते पाणी स्वच्छ असेल पण अस्थिर असेल, म्हणजे हालतं असेल, तर प्रतिबिंब सुद्धा अस्थिर दिसतं. म्हणून माझं अंतःकरण मलदोषाने जर गढूळ असेल तर आत्म्याचं प्रतिबिंब दिसत नाही. आणि विक्षेप दोषाने अंतःकरण शुद्ध आहे पण चंचल असेल तर आत्मप्रतिबिंब जणू हालतं. आत्मप्रतिबिंब हालतं का हो? आत्मा जर सर्व व्याप्त आहे, कसा आहे, भरला घनदाट हरी दिसे, तो जर घनदाट आहे तर हलू शकेल का? नाही. म्हणून समोरची व्यक्ती स्थिर जरी उभी असेल तरी मधून जर दूर जात असेल तर ती व्यक्ती हलती आहे असं वाटतं. तसं माझं अंतःकरण अस्पष्ट अनुभव देतं. बघा, प्रेझेंटेशन करणाऱ्यांना किती मेहनत करावी लागते, लक्षपूर्वक ऐकावं लागतं आणि आपण दाखवत असलेलं बोलण्याशी जुळवून पण घ्यावं लागतं. म्हणून त्यांना वंदन. या ठिकाणी हा चिदाभास कार्य करत असतो. चिदाभास हा एक शब्द आहे, आत्म्याचा आभास, चैतन्याचा आभास. त्यामुळे शरीर चालतं असं वाटतं. चिदाभास हा शब्दच तासभर समजावून सांगण्यासारखा आहे. असं असताना सुद्धा मी एक उदाहरण देतो आणि चिदाभास तुम्हाला समजावून सांगतो. डिस्चार्ज झालेला मोबाईल हे फक्त एक डबडं आहे. डिस्चार्ज झालेला मोबाईल हे फक्त डबडं आहे, त्याच्यावर फोनही येत नाही. कुणी करून पहा, आउट ऑफ कव्हरेज एरिया म्हणतात, नाही तर स्विच ऑफ म्हणून सांगून देतात, कारण तो डिस्चार्ज झालेला आहे. त्याला इलेक्ट्रिसिटीने चार्ज करावं लागतं. घरात इलेक्ट्रिसिटी आहे म्हणून मोबाईल वाजत नाही. म्हणजे नुसत्या इलेक्ट्रिसिटीवर मोबाईल चालत नाही आणि नुसतं डिस्चार्ज असलेलं मोबाईल तर डबडंही मोबाईल चालवत नाही. म्हणून इलेक्ट्रिसिटीने मोबाईल जेव्हा चार्ज केला जातो त्यावेळेला डबडंही बाजूला जातो, इलेक्ट्रिसिटीही बाजूला जाते आणि तो मोबाईल होतो. आता डबडं नाही राहिलं, ते आता मोबाईल झाला. कॉल येतो, कॉल जातो, बोलता येतं, ऐकता येतं. काय आलं आणि काय गेलं? इलेक्ट्रिसिटी आली म्हणाल तर आधी होती घरामध्ये. डबड्यामध्ये काही बदल झाला म्हणाल तर ते तसंच होतं आधी. त्याच्यामध्ये फक्त विद्युत आली, हा चिदाभास आहे. हा चिदाभास जेव्हा शरीरामध्ये येतो त्यावेळेला हे शरीर सगळ्या जगामध्ये वावरण्याच्या लायक होतं आणि त्याला आत्म्याचं प्रतिबिंब असं म्हणतात. अशा रीतीने आत्मा जणू आत्मा जणू पाहतो, स्पर्श करतो, ऐकतो, वास घेतो, चाखतो, विचार करतो. मग आता याला आत्मा कसं म्हणायचं? म्हणून काकांनी याला विज्ञान आत्मा शब्द वापरला. 9व्या मंत्रामध्ये बोधा करता विज्ञान आत्मा पुरुष असं म्हटलं. कारण आधीच्या मंत्रामध्ये तो काहीच ऐकतच नाही,
कुठल्याच हालचाल करत नाही, त्याला रस कळत नाही, त्याला बोलणं कळत नाही, त्याला पाहणं कळत नाही, काहीच कळत नाही. आणि आता इथे कळतंय, कोणामुळे कळतंय? आत्म्याच्या प्रतिबिंबामुळे कळत आहे. म्हणून त्याला विज्ञानात्मा शब्द श्रुतीने वापरला आहे. अज्ञान काळी तो सुद्धा काळजीत बुडून जातो, पण प्राणाला चेतना देत असतो बरं का. पण चिताभास कुटस्थ रूप होऊन. आता जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थांच्या पलीकडे आत्मा आहे. प्रतिबिंबाला जेव्हा बिंबाचं ज्ञान होतं, तेव्हा परतोनी पाठीमोरे ठाके, आपण या आपण पे देखे. प्रतिबिंबाने बिंबाला पाहिलं, ध्यान काळ प्रक्रिया आहे, चैतन्ययुक्त आभास आहे. तीनही स्थितीमधला आत्मा यथार्थ पद्धतीने जाणायचा असेल तर तो या 3 अवस्थांचा अधिष्ठान आहे, हे लक्षात. आणि यामुळे बुद्धी कार्यमान झाली असते. कारण सगळ्यात पहिले चिदाभास जर कुठे जाऊन राहत असेल तर तो अग्नितत्वाच्या आणि सत्व गुणांच्या असलेल्या बुद्धीमध्ये राहतो. या आभासाला शुद्ध करण्यासाठी वेदविहित निष्काम कर्म केलं पाहिजे, किंवा प्रेम लक्षणा भक्तीनी त्याला शांत केलं पाहिजे. एक तर ज्ञानानी, नाही तर भक्तीनी. पण मी ब्रह्म आहे या अभ्यासाने आभासाला विझवता येत. आभास ब्रह्मरूप होतो, आभास कूटस्थ रूप होतो. हा विषय उद्या मी पुन्हा सविस्तर थोडासा घेणार आहे. शेवटचा चिदाभासापासून आभास ब्रह्मरूप कसा होतो याच्यासाठी. पण उद्या म्हणजे शनिवारी नव्हे, सोमवारी सकाळी. आता थोडक्यात सांगणार आहे 2-3 मिनिटात. आणि चिदाभास ब्रह्मरूप कसा होतो हे सोमवारी सकाळी पुन्हा सांगणार. आणि मग 5वा मंत्र सांगणार आहे. मी ब्रह्म आहे या अभ्यासाने आभासाला विझवता येतं. मी ब्रह्म आहे असं चिंतन करता येतं. त्यासाठी जीवाला आपलं जीव पण टाकून द्यावं लागतं. तनु मनु जीवे शरणासी लागावे. आपण तन मन धन म्हणतो, माऊलीनी तनु मनु जीवे म्हटलं. अगर्वता करावे दास्य सकळ. कोणाच्या चरणाला लागावं? श्री गुरूंच्या. आणि अगर्वता करावे दास्य सकळ. नुसतं दास्य नाही करायचं, गर्वहीन होऊन दास्य करायचं. तेव्हा त्वंपद जातं, तेव्हा जीवभाव जातो. आणि एकदा भागत त्याग लक्षणा कळल्या, काय वाढवलं पाहिजे आणि काय काढलं पाहिजे, की मी ब्रह्म आहे असा निश्चय होतो. हा निश्चय मला ब्रह्मरूप करून देतो. जागृत, स्वप्न आणि 2च अवस्थांबद्दल बोलूया. जागरूक आणि स्वप्न त्या काल्पनिक आहे. जोपर्यंत मन आहे तोपर्यंत या अवस्था आहे. जेव्हा मन नाही तेव्हा या अवस्था नसतात. म्हणून समाधीमध्ये या अवस्था नसतात. एकदा देहरहित झाला की मग त्याच्यावर कुठलाच आरोप करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. एकदा गुणातीत झाला की आरोप आणि प्रत्यारोप नावाचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणून कधीही न सरणार अक्षर, अक्षर जे कधीच नाहीस होत नाही, त्याला अक्षर असं म्हणतात. ते सत्य स्वरूप आहे आणि ते परमपुरुष आहे. पण ते मनाला कळणार नाही, बुद्धीला कळणार नाही. कारण ते अजन्म आहे, ते न हालणार आहे, ते शांत आहे, ते आत आणि बाहेर दोनही कडे आहे. एकदा जर ब्रह्मज्ञान झालं तर संसाराचा निराश होतो आणि तो सर्वस्वरूप सर्वज्ञ होतो. आता सर्वज्ञ शब्दाचा अर्थ संसारातलं सगळं कळते,
तुमच्या खिशातल्या नोटांचे नंबर कळतात असा घेऊ नका, नाही तर आपण कॉम्प्युटरला सर्वज्ञ म्हणू काही दिवसामध्ये. ही सर्वज्ञता अपेक्षित नाही. एक जाणलं असता सर्व जाणल्या जाईल, याला सर्वज्ञता असते. मातीचं जर एक भांड करवलं आणि त्याचे 1000 भांडे केले तर मातीला 1000 भांड्याची जाण आहे. म्हणून नाम, रूप, गुण, क्रिया, जाती, संज्ञा आणि संबंध या 7च्या मागे जे तत्व आहे ते जाणण्यासारखं आहे. ते मी आहे हे ज्यांनी जाणलं तो सर्व. हा आत्मा निरनिराळ्या स्वरूपात जरी असला तरीही त्याच्यासाठी रूप बदलत नाहीत. स्वरूप एकच असतं. म्हणून स्वरूपाने तो सगळीकडे भरला असतो, रूपाने तो भिन्न दिसतो. म्हणून त्याला घनदाट असं. असा आत्मा ज्याला कळला तो कधीही अविद्येच्या जाळामध्ये गुरफटत नाही. आणि पिप्पलाद मुनींनी प्रश्नोपनिषद या श्रुतीच्या द्वारे हे पुनरुच्चारण केलंय. पहिल्या 3 श्रुती ऐकत असताना अपराविद्येच्या असल्यामुळे याच्यात काय आहे, याच्यात काय आहे, याच्यात काही असं विशेष नाही असं वाटायला लागलं. पण आता 4थ्या प्रश्नापासून पराविद्येला सुरुवात झाली. ही झेप आहे, याच्यात काही नाही असं जर असतं तर भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्यांनी यावर भाष्य केलं नसतं. ज्या अर्थी पूज्यपादांचं भाष्य आहे त्या अर्थी प्रश्नोपनिषद हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. आणि हा दशोपनिषदातला प्रधान उपनिषदातला भाग आहे. 10 उपनिषद प्रधान आहे, याचा अर्थ बाकीचे टाकाऊ नाहीत. पण आचार्य भाष्य याच्यावर झाल्यामुळे यांना प्रधान उपनिषद म्हणतात, बाकीच्यांना गौण उपनिषद असं म्हणतात. पण ब्रह्मविद्या सारख्याच प्रमाणात आहे. 10 व्यतिरिक्तच्या उपनिषदांमध्ये सुद्धा ब्रह्मविद्या सारख्याच प्रमाणात आहे, तेवढीच आहे आणि तितकीच आहे. आणि अक्षर स्वरूपात सर्व देवांसह विज्ञानात्मा प्राण व भूते सम्यक प्रकारे स्थिर होतात. त्याला जो जाणतो तो सर्वज्ञ सर्वांतर प्रवेशी होतो. त्या आत्म्याला जाणून तद्रूप झाले असता तो सच्चिदानंद रूप होतो. त्याला आत्मज्ञ असं म्हणतात. असा आत्मज्ञ मी व्हावा या दृष्टीने सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो. आणि चिदाभासानंतरचा भाग मी सोमवारी पुन्हा उद्घृत करणार आणि मग 5वा मंत्र घेणार एवढं आपल्या सगळ्यांना सांगतो. सोमवारी सकाळी 7 वाजता आपण सगळे भेटू. माझ्या सद्गुरूंची कृपा आपल्यावर असो. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम काका. राम कृष्ण हरी. दैवताई रामकृष्ण हरी. हरिकुंडवार रामकृष्ण हरी. राम कृष्ण जय श्री रामकृष्ण हरी. कृष्ण नंदाताई रामकृष्ण हरी. संजीवताई रामकृष्ण हरी. ताई रामकृष्ण हरी. वासंतीताई गोपटकर रामकृष्ण हरी. ताई रामकृष्ण हरी. छायाताई रामकृष्ण हरी. कल्पनाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रेकॉर्डिंग सुरू आहे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.